नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही सकाळी आलेलो आहोत शिबलापूरवरनं आणि आल्यानंतर ना घरामध्ये भाजीपाला काहीच नव्हता. कारण आम्हाला माहीत होतं आम्हाला जायचं आहे यात्रेसाठी, म्हणून आम्ही 2 दिवस राहणार आहोत हेही माहीत होतं. म्हणून आम्ही काही भाजीपाला घेतला नाही आणि घरामध्ये नव्हतंच. म्हटलं चला आता भाजीपाला घेऊन येऊया. थोडंसं हा आहे ना, याचं तोंड बघू शकता तुम्ही कसं सुकलेलं आहे. तर यांना पण थोडंसं बाहेर घेऊन जाऊ. कारण मुलांचं कसं होतं, गावावरनं जाऊन आल्यानंतर घरात आल्यानंतर त्यांना एकटं वाटतं आणि खूप जास्त मूड खराब होतो. जास्त करून वीचा खूप मूड खराब झालेला आहे, त्याला घरात करमत नाही. परीचं एवढं काही नाही, परी होऊन जाते, झोपते. हा आज दुपारी झोपला पण नाही आणि घरामध्ये फ्रूट्स नाही आहेत काहीच. तर म्हटलं चला आता मुलांना थोडेसे फ्रूट्स घेऊन येऊ, थोडासा भाजीपाला घेऊन येऊ आणि याचं जे बॅडमिंटनचं फूल हरवलेलं आहे ते पण घेऊन यायचं आहे. तर म्हटलं चला आता जाऊया. साची आणि परी देवपूजा करतात ते तिकडे. संध्याकाळचे 6 वाजले. आता बॅडमिंटनचं फूल घेतलं तर आता हा बघा किती खुश झालाय. तर चला आता भेटते थोड्या वेळातच. तोपर्यंत बाय बाय. इकडे बघा यांची देवपूजा कशी चालली आहे. दिवा लावलाय आणि पूर्ण खाली झोपून देवपूजा. बाप रे बस 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 बस. उठा, चला उठा. चला आता निघतो आम्ही. बाबले आले, बाबले माझे शू बेबी बाप्पा करते आईच्या. अरे बापरे, गॉड ब्लेस यू बाबू. माझं नाही करायचं मोठ्या दीदीचं करतात. नाही ग. चला बाय. छान ना. साची दीदी आता गाडी चालवायला शिकले. आणि ही एक लल्ली ड्रायव्हर आहे आणि बाबा एक प्रो ड्रायव्हर आहे. तर ना आता मी जेव्हा घरातून निघतो आम्ही त्यावेळेस ही पुढे येते, गाडीतून पार्किंग मधून गाडी काढते. तोपर्यंत आम्ही खाली येत असतो नेहमी. बघा बरं माझा एक फायदा. इथेच द्या पिशवी नका देऊ. हा घ्या रे पोरांना. मस्त आम्ही इथे बसून आईस्क्रीम खाणार आहोत. बसा चला. याच्यात टाका कचरा. आता कोणती वाली नाही खायची? ती वाली नाही खायची, आता आईची खायची ना. ते दे दीदीला. तुला आवडते का पण ती? खूप कडक आहे. मी तिने आपटल्याच मी म्हणणार. कशी आहे? थँक्यू. कसं काय आई तो चोप आई. आता आहे ना शिवला वीच आहे ना कॉर्नेटो खायचा आहे, म्हणून ती म्हणती. आधी कुल्फी घेतली, नंतर म्हणती नाही मला तुझ्यासारखी खायची. आता ती साची दीदीने दिली. आता बाबूकडे बघते आणि बाबू सारखा कॉर्नेटो तिला खायचं. काय ग बाळा, काय खायचंय बाबू? तिला दे 1 बाईट दे. 1 बाईट ती तू पूर्ण निघून टाकली. नाही घेणार, दे एक घास. पूर्ण पाहिजे म्हणून मी बोलला ना. गपचूप खा. ठीक आहे, रिटर्न आणि कॉर्नेटो द्या. तिला पण कॉर्नेटोच पाहिजे आता. शेंबडी. आता थँक्यू कोण बोलणार? मी ना इथे आता भेंडी बनवत होती आणि मी जेव्हा भेंडी बनवायची ना त्यावेळेस माझ्याकडनं ना भेंडी खूप जास्त चिकट व्हायची. तर माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे मम्मी 2 महिन्यांसाठी आली होती. त्यावेळेस ना मम्मीने भेंडी बनवली होती आणि ती भेंडीने एवढी टेस्टी झालेली होती.
आणि अजिबात अशी चिकट झालेली नव्हती. तर मग मी मम्मीला बोलले की मला शिकव ना, तू कशी बनवते. तर तिने मला सांगितलं आधी जे हे असतं लसूण आणि मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे, ते थोडेसे आदळे सगळे असे बारीक करून घ्यायचे. आणि त्यानंतर भेंडी घ्यायची कापलेली, ती थोडीशी याच्यामध्ये टाकायची. आणि थोडी टाकल्यानंतर ना ती ह्या मसाल्यामध्ये अशी मिक्स करायची. आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. तर भेंडी अजिबात सुद्धा चिकट होत नाही, अजिबात नाही. म्हणजे याच्या आधी मी एकदा ट्राय केलेली आहे, म्हणून मी आता तुम्हाला दाखवते तर भेंडी कशी होती. नाहीतर मी जेव्हा भेंडी बनवायची ना त्यावेळेस अशी एकदम चिकट भेंडी व्हायची, तर मुलं खात पण नसायचे आणि ती टेस्टला ना अशी वेगळीच लागायची, एकदम गिळगिळीत अशी लागायची. तर आता मी ही भेंडी बनवून दाखवते तुम्हाला कशी होते. आता राहिलेली भेंडी मी पुन्हा थोडी याच्यामध्ये ॲड करते. आणि कसं होतं, पूर्ण भेंडीला मसाला पण लागला जातो आणि टेस्टला पण खूप छान होते. काहीच नाही, याला थोड्या वेळ फक्त असं हलवायचं आहे आणि याच्यावरती नंतर झाकण ठेवून द्यायचं. थोडंसं मीठ ॲड करायचं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं, आणि त्यानंतर झाकण ठेवायचं. बघा आता वाटते का चिकट? अजिबात चिकट वाटत नाही आहे भेंडी आता झाल्यानंतर. बघा, तर माझ्या मोबाईलची ना कॅमेराची सेटिंग बिघडलेली होती आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करायची, याच्या आधी मी 2-3 व्हिडिओ शूट करून ठेवलेले, बट मी चेकच नाही केले की ते व्यवस्थित आले की नाही. आणि ज्यावेळेस मी एडिट करायला गेले त्यावेळेस तसं वेगळंच आलं. म्हणजे असं जो आपण यूट्यूबला जो व्हिडिओ टाकतो तसं येत नव्हता. एकदम चेहरा असा पुढे यायचा आणि हाफ दिसायचं फक्त. तर त्यामुळे माझे व्हिडिओ आले नाही. म्हटलं चला जाऊ द्या, कॅन्सल. ते टाकलेच नाही. म्हटलं टाकून काय फायदा ना त्याचा. माझा जो भाऊ होता त्याचं लग्न होतं, तर तो व्हिडिओ पण मी शूट केलेला. पुन्हा गुढीपाडव्याचा पण व्हिडिओ मी शूट केला होता. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आता टाकून काय अर्थ नाही आहे, म्हणून मी ते टाकले नाही. आणि मी सेटिंग बघत होते कॅमेराची, तर ती काही व्यवस्थित होतच नव्हती, मला कळत नव्हतं. म्हटलं आपण ना दाखवून घेऊया मोबाईल एकदा. पण काल मी सहज म्हटलं चला आज ना शूट करून बघू, आणि मी थोडासा सीन जो आहे तो शूट केला आणि तो बघितला तर तो व्यवस्थित आला. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, आता झालंय व्यवस्थित. तर मग मी म्हटलं चला आजपासून आपण ब्लॉग स्टार्ट करूया. तर फायनली मी आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आणि माझ्या मागे ना एवढ्यामध्ये खूप जास्त धावपळ होती. आपल्या स्लॅबचं पण काम होतं आणि त्यामुळे तिकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं होतं. तर स्लॅब टाकून झाला, आता दुसरा स्लॅब काय माहिती कधी पडतोय. तर तिकडे जायचं कंटिन्यू 2 दिवसातनं 2-3 वेळेस पाणी वगैरे पाणी मारायचं. मुलांना पण घरीच ठेवून जाते, त्यांना घेऊन जात नाही, कारण आता वरती जाऊन पाणी मारणं खूप अवघड आहे मुलांना घेऊन. तर साची असते घरी, मग साचीकडे मी तिला त्या दोघांना पण ठेवते. आता कसं वीरची एक्झाम संपलेली आहे आणि त्याचा रिझल्ट पण लागला. तर वीर घरी TV बघत असतो, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. पण परीला सांभाळायला साची असते, त्यामुळे मी बिनधास्त जाते तिकडे. आणि वीरचा रिझल्ट लागलेला आहे, तर वीरला पर्सेंटेज 98.2 पडलेले आहेत. तर छान होतं. आम्हाला पण अपेक्षा एवढी नव्हती त्याच्याकडनं, पण त्याला खूप छान मार्क्स पडले. तर छान वाटलं, त्याच्या बाबांना पण खूप छान वाटलं. आणि आम्ही कसं ना, मी नेहमी कॉलनीमध्ये जाते आणि जेव्हा मुलं माझ्यासोबत यायची त्यावेळेस ना मुलं तिथे संध्याकाळच्या वेळेस ना बॅडमिंटन खेळत असायचे. तर वीरला असं वाटायचं की आईने मला पण घ्यायला हवं. तर बाबांना ना वीरने सांगितलं की तुम्ही बाबा अमेरिकेवरनं जेव्हा घरी याल ना त्यावेळेस माझ्यासाठी स्केटिंगचे शूज घेऊन या. बट त्याने ते बॅडमिंटन बघितलं आणि त्याला असं वाटलं की नाही मला पण हवं. मग त्याने ते कॅन्सल केलं आणि बॅडमिंटन सांगितलं बाबांना. तर मग मी काल मला बोलतो आई बाबांना यायला किती उशीर आहे अजून, आणि तोपर्यंत मी वाट बघायची का, सर्व मुलं खेळतात. तर आम्ही काल बाहेर गेलो होतो, त्याला घेऊन दिलं. म्हटलं चल जाऊ दे, आता त्याने एवढे छान मार्क्स वगैरे पाडलेले आहेत. तर
मुलांना कसं थोडंफार दिलेलं पण बरं असतं, प्रत्येक गोष्टीलाच नाही म्हणायचं, मग ते थोडंसं मुलं नाराज होऊन जातात. तर मग मी त्याला बोलले ठीक आहे जाऊया आपण घेऊया. मी आणि त्याच्या बाबांना मी सांगितलेलं नव्हतं आणि त्याच वेळेस नेमकं आम्ही शॉपमध्ये शिरणार तर त्याच्या बाबांचा कॉल आला आणि बाबांना मी सांगितलं की आम्ही घ्यायला आलेलो आहोत. तर ते बोलले की ठीक आहे घ्या म्हणून. मग त्यांनीच पेमेंट केलं. थांबा मी एवढी गप्पा मारते तर माझी भेंडी बघते आधी कशी आहे. आणि तुम्हाला बोलले होते ना भेंडी अजिबातही हे होत नाहीये. तर इकडे तुम्ही बघू शकता भेंडी किती अशी मोकळी मोकळी झालेली आहे. अजून होतीये बट मी ना मला असं वाटतं की झाकण नाही ठेवायला पाहिजे. अशी जर शिजवून दिली भेंडी तर चिकट होत नाही. मी थोडंसं झाकण ठेवलं त्यामुळे किंचित अशी वाटते चिकट बट एवढी पण नाही आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने भेंडी करू शकता. आणि त्याचं आहे ना हे बॅडमिंटन दाखवते मी तुम्हाला. हे मला पडलं 630 रुपये. म्हणजे याची प्राईस होती 630 आणि असेच होते 300 350पर्यंत 150चं पण होतं. पण म्हटलं घ्यायचं तर थोडंसं चांगलंच घेऊया. तर मग ह्या प्राईसचं होतं. त्याचे बाबा बोलले हेच घे, ते तुम्हाला दाखवते मी. तर असं आहे आणि म्हटलं वीसोबत आम्ही पण खेळू. आता वीरचे बाबा पण येतात ते अमेरिकेवरनं. तर म्हटलं चला आता आम्ही कसं ना कॉलनीमध्ये गेल्यानंतर तिकडे खेळू की बा ना संध्याकाळच्या वेळेस 10 10:30च्या नंतर रस्ता पूर्ण मोकळा असतो त्यावेळेस खेळू. तर म्हटलं मग त्याच्यामुळे मी थोडंसं चांगल्याच क्वालिटीचं घेतलेलं आहे इकडे. आणि आपला ना तुम्हाला हे पण सांगायचं राहिलं की आमचं असं ठरलेलं होतं ना की वीरचे बाबा जेव्हा येतील त्यानंतर आपण लगेच घराची पूजा वगैरे करायची आणि घरामध्ये राहायला जायचं. पण असं काहीच होणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे काम खूप स्लो चालू आहे. कारण ज्यांना आपण काम दिलेलं आहे त्यांच्याकडे खूप सारे काम आहेत आणि त्यामुळे त्यांचं कसं अर्धं लक्ष दुसरीकडे अर्धं लक्ष ह्या कामाकडे असं होतं. त्याच्यामुळे काम स्लो चाललेलं आहे. आणि तरी पण ते बोललेले आहेत की 31 मेला तुम्हाला चावी देतो घराची. पण बघूया, वाटत तर नाही आहे देतील आणि दिलंच तर चांगलीच गोष्ट आहे. मग ह्यावेळेस आपण माझे मिस्टर आता येतात ते 12 मेला. ते आल्यानंतर मग एक 15-20 दिवसांनी तर ते चावी देतील. त्यानंतर बघू फर्निचर वगैरे करून घेऊ आणि लगेच तर काही राहिलं जाणार नाही कारण पूजा वगैरे आणि फर्निचर किती दिवस जातं हे पण माहिती नाही आहे. तर हे आहे तोपर्यंत जर फर्निचर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर मग मी राहिलेलं मी करून घेईन आणि हे तिकडनं अमेरिकेवरनं जाऊन आल्यानंतर मग निवांत पूजा वगैरे करून राहायला जायचा प्लॅन आहे. कारण एवढी घाई करून काहीच अर्थ नाही आहे. त्याचं कारण हे आहे की मग आपण घाईघाईमध्ये ते फर्निचर करणार. मग पुन्हा आपण म्हणणार की अरे इथे असं करायला पाहिजे होतं, इथे आपण खूप जास्त घाई केली आणि एवढे दिवस आपण थांबलेलो आहोत. तर अजून थोडे दिवस गेल्याने काही फरक पडत नाही आहे असं मला वाटतंय. त्यामुळे चालले आता स्लो चाललंय तर चालून द्यावं. बघू कधी होतंय ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नक्की सांगेलच. आणि काही नाही, व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चलो बाय.